मित्रहो, अविश्वसनीय, धक्कादायक पण अगदी सत्य. बदलत्या काळामध्ये विश्वासावर सुद्धा विश्वास ठेवण्याची आजची परिस्थिती नाही. राजकारणात तर ती अजिबातच नाही. याचा सगळ्यात मोठा आणि अत्यंत खतरनाक, भयावह असा अनुभव उद्धव ठाकरे यांना घ्यावा लागत असेल. उद्धव ठाकरे यांनी ज्यांना आपलं म्हणून डोळे झाकून ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांना पद दिली, मान सन्मान दिला, जे हवं ते सगळं काही दिलं, तेच धोकेबाज निघाले आहेत, बेईमान निघाले आहेत, गद्दार निघालेले आहेत. या सगळ्या अनुभवाने उद्धव ठाकरे आता होरपळून निघालेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर 40 आमदार फुटले, आता पुन्हा 6 खासदारही फुटले. हे 6 खासदार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होते, नाही हो उद्धव साहेब, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तर तुमच्या सोबत आहोत. पण यातला एकही उद्धव ठाकरे यांच्या सोबत नव्हता. त्यानंतरही उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी, बळकट करण्यासाठी मैदानात उतरले. पण आज त्यांना जो धक्का बसला, हा धक्का पचवणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी नक्कीच कठीण जाणार आहे. ज्याला आजवर आपण दूध पाजत होतो, तो तर विषारी नाग होता. पाजलेल्या दुधाच्या बदल्यामध्ये तो विषाचा डंख करणार आहे, याची सुतराम कल्पना सुद्धा कालपर्यंत उद्धव ठाकरे यांना नव्हती. इतका मोठा धक्का आणि धोका उद्धव ठाकरे यांच्या कायम जवळ असणाऱ्या सचिन अहिर यांनी दिलेला आहे. हे सचिन अहिर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे. ठाकरे यांचा प्रचंड विश्वास आणि याच सचिन अहिर यांनी आज विधान परिषद उपसभापती निवडणुकीसाठी चक्क एकनाथ शिंदे यांच्या गटातून अर्ज सादर केला. हे सचिन अहिर म्हणजे कायम ठाकरे सेनेचे उपनेते राहिलेले, शिवाय विधानसभेची 3 वेळा आमदारकी आणि विधान परिषदेचे 1 वेळा आमदार सुद्धा ते राहिलेले. उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची काही पदं त्यांच्याकडे होती. म्हणजे अत्यंत एकनिष्ठ असल्याचं भासवणारे हे एका रात्रीत फुटले आणि एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. 40 आमदार आणि 6 खासदार फुटल्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांना जेवढा धक्का बसला नसेल, एवढा धक्का सचिन अहिर यांच्यामुळे बसला असेल. माझा कुणा म्हणू मी, किंवा अरे आता विश्वास ठेवू तरी कुणावर, हा प्रश्न आज उद्धव ठाकरे यांना नक्की पडलेला असेल. उद्धव ठाकरे यांच्याशी अत्यंत एकनिष्ठ, पक्षनिष्ठ, प्रामाणिक म्हणून या सचिन अहिर यांची ओळख होती. आज त्यांनीच जोर का झटका दिला. पण यापेक्षा सुद्धा अत्यंत भयानक गोष्ट म्हणजे हे सचिन अहिर उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं भासवत राहिले, पण जवळ राहून उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना पोखरण्याचं काम ते करीत होते. हे शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानामुळे सुद्धा उघडं पडलं. नुकतेच जे काही 6 खासदार फुटलेले आहेत ते फोडण्यासाठी याच सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांना मदत केलेली होती, उद्धव ठाकरे यांच्या जवळ राहून. खासदार फोडताना देखील सचिन अहिर हे उद्धव ठाकरेंचं नाही तर एकनाथ शिंदे यांचं काम करीत होते आणि या कामाची जबाबदारी सचिन अहिर यांनी पार पाडली असेल, म्हणून त्यांना आता उपसभापती पदाचं बक्षीस एकनाथ शिंदे यांनी दिलं असेल, असं हे अब्दुल सत्तार सुद्धा म्हणालेले आहेत. अब्दुल सत्तार म्हणतात तसंच काही घडलं असेल तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हे प्रचंड धक्कादायक आहे. आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर, ज्यांना दूध पाजलं तेच विषाचा डंक करू लागलेले आहेत. याचाच अनुभव उद्धव ठाकरे हे आज घेत असतील. या सगळ्या घडामोडीनंतर ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक सूचक शब्दामध्ये पोस्ट केलेले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय, आम्ही 4 किरणांचीही आस का धरावी, जे कधीच नव्हते आमचे त्यांची वाट का पाहावी. म्हणजे पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा किडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचं दुःख का करावं, असं म्हटलेलं आहे. संजय राऊत यांच्या या पोस्टची राजकीय वर्तुळामध्ये अर्थातच मोठी चर्चा होत आहे. हे ट्विट सुद्धा त्यांचं व्हायरल होऊ लागलेलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी टाकलेला हा सर्वात मोठा असा डाव म्हणावा लागेल, कारण सचिन अहिर शिंदे गटात गेल्यामुळं आदित्य ठाकरे यांचे भविष्यातली आमदारकी ही संकटात आलेली आहे. काहीही सुगावा न लागू देता सचिन अहिर यांनी एवढा मोठा धोका दिला. आता असाच धोका लवकरच 12 ते 14 आमदार देतील असं देखील म्हटलं जाऊ लागलेलं आहे. आणि या सगळ्या घडणाऱ्या घटना घडामोडी जर पाहिल्या आपण तर या आमदाराच्या जाण्याबाबत हे काहीही अशक्य नसावं असं म्हणण्यासाठी सुद्धा आता पुरेसा वाव आहे. पाहूया घाणेरड्या राजकारणाची आणखी किती कहाण, किती दुर्गंधी या राजकारणामध्ये सुटते आणि महायुतीचं घाणेरडं राजकारण नक्की किती किती गटारात खोलवर जातंय हे आता आपल्याला भविष्यातल्या काळामध्ये राजकारणामध्ये पाहायला नक्की मिळू शकतं. आणि सध्याही ते मिळत आहे. काय म्हणाल मित्रांनो तुम्ही या अशा सगळ्या घाणेरड्या दुर्गंधयुक्त आणि अत्यंत खालच्या पातळीला गेलेल्या राजकारणाबद्दल? धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.